सावित्री आणि सत्यवानाची अमर कथा. कल्पना करा, एक पत्नी आपल्या पतीचे प्राण घेऊन जाणाऱ्या साक्षात यमदेवाचा पाठलाग करत आहे. जेव्हा सावित्रीने सत्यवानाची पती म्हणून निवड केली, तेव्हा ऋषी मुनीने तिला सावध केले होते की हा युवक केवळ 1 वर्षाचाच सोबती आहे, कारण तो अल्पायू आहे. परंतु सावित्रीने ठामपणे उत्तर दिले, पतीची निवड आयुष्यात एकदाच केली जाते. दुपारची वेळ होती. सत्यवानाच्या हातून अचानक कुऱ्हाड निसटली. त्याचे शरीर बर्फासारखे थंड पडू लागले आणि तो सावित्रीच्या मांडीवर कोसळला. तेवढ्यात तिथे एक महाकाय गडद सावळी प्रकट झाली. डोळ्यात अंगार आणि हातात प्राण घेणारा पाश घेऊन साक्षात प्राणहरण करणारे यमराज तिथे उभे होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सत्यवानाचा जीव खेचून घेतला आणि ते दक्षिण दिशेला चालू लागले. सृष्टीचा नियम होता, गेलेला जीव कधीच परत येत नाही. पण सावित्रीने यमराजांच्या मागे चालत थेट त्या काळोख्या मार्गावर पाऊल ठेवले. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन पुढे जाऊ लागले, पण सावित्रीने त्यांचा पाठलाग सोडला नाही. यमराजांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. सावित्री, आता मागे परत. हा सृष्टीचा नियम आहे. सावित्रीने अत्यंत शांतपणे उत्तर दिले, हे धर्मराज, जिथे पती तिथे पत्नी. तुमच्या पाशात माझ्या पतीचा जीव आहे, मग मी मागे कशी फिरू? तिची अढळ निष्ठा पाहून यमराजांनी तिला पतीचे प्राण सोडून कोणतेही 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने पहिल्या 2 वरांमध्ये सासू सासऱ्यांचे डोळे आणि त्यांचे गमावलेले राज्य परत मिळवले. पण 3ऱ्या वराच्या वेळी सावित्रीने असा बुद्धिबळाचा डाव टाकला, ज्याची कल्पना साक्षात त्या अंताच्या देवालाही नव्हती. तिने त्यांच्या डोळ्यात रोखून पाहिले आणि म्हणाली, हे सूर्यपुत्रा, जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 100 पुत्रांची माता होण्याचे भाग्य द्या. यमराज घाईत होते. त्यांनी क्षणाचाही विचार न करता तथास्तु, पुत्रवती भव असे म्हणाले आणि अचानक यमराजांचे पाय जमिनीला खेळले. त्यांच्या लक्षात आले, सावित्री ही एक पतिव्रता स्त्री होती. ती सत्यवानाशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचारही करू शकत नव्हती. जर सत्यवानच राहिला नाही तर यमराजांचे पुत्रवती भव हे वरदान खोटे ठरणार होते आणि वरदान खरे करण्यासाठी सत्यवानाला जिवंत करणे भाग होते. साक्षात काळाचे चक्र स्वतःच्या शब्दाच्या जाळ्यात अडकले होते. धन्य आहे सावित्री, असे म्हणत त्यांनी सत्यवानाचा जीव मुक्त केला. सत्यवानाचे डोळे उघडले. अशा प्रकारे सावित्रीच्या बुद्धीने, धैर्याने आणि अढळ निष्ठेने साक्षात यमदेवालाही नमवले.